नाशिकमधून आता एक महत्त्वाची बातमी येते, ती सविस्तर पाहूयात। नाशिक जिल्ह्यामधील आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर असल्याचं समोर आलंय। 1.5 वर्षांच्या माहेश्वरी कांबळे मृत्यू प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट आलाय। नाशिकच्या चुंचाळे पोलिसांकडे प्राप्त झालेले 2 अहवाल आता पुढे आलेले आहेत। नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयानं उपचारामध्ये हलगर्जीपणा झाल्याचा अहवाल दिलेला होता। त्या पाठोपाठ नाशिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानं हलगर्जीपणा झाला नसल्याचा अहवाल दिलेला आहे। योग्य इलाज करून देखील माहेश्वरीनं उपचाराला प्रतिसाद दिला नाही आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा शासकीय महाविद्यालयाच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलाय। प्रांजल कुलकर्णी या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। प्रांजल, दुसरा अहवाल समोर आलेला आहे आणि त्यामध्ये नवा ट्विस्ट पाहायला मिळतो, नेमका काय दावा केला जातोय? ऋतुजा, आपण एकंदरीतच बघितलं तर नाशिक जिल्हा रुग्णालयाचा कारभारच कुठेतरी राम भरोसे आहेत असंच आता म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये। कारण ते 1.5 वर्षाची ही चिमुकली आहेत माहेश्वरी कांबळे, हिचा गेल्या वर्षी मृत्यू झालेला होता। जवळपास त्या कुटुंब 10 महिन्यानंतर या प्रकरणात गुन्हाही दाखल झालेला होता। नाशिक जिल्हा रुग्णालयाकडून जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली होती। त्या चौकशी समितीने या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल तयार केला होता आणि त्या अहवालामध्ये जळीत कक्षाचे जे वरिष्ठ डॉक्टर आहेत ते दोषी असल्याचं निष्पन्न झालं होतं। त्यानुसार नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल झालेला होता। दरम्यान हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने या प्रकरणात नवीन अहवाल दिलेला आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की यामध्ये डॉक्टरच दोषी नाहीये, इलाज योग्यरित्या झालेला होता, मात्र उपचाराला प्रतिसाद न दिल्यामुळे माहेश्वरीचा मृत्यू झाला। त्यामुळे एकंदरीतच या दोन्ही अहवालामुळे आता कुठेतरी पोलीस देखील बुचकळ्यात पडलेले आहेत की तपास कोणत्या दिशेने करायचा हे देखील त्यांना आता समजत नाहीये। आपण बघितलं तर नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये सध्या हे रुग्णालय जे आहे ते शासकीय महाविद्यालयाने यावरती ताबा हा घेतलेला आहे। त्यामुळे या दोघांमध्ये अनेक हेच प्रकरण आहेत, अनेक प्रकरणांमध्ये या वाद जे आहे ते शासकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय प्रशासन यामध्ये बघायला मिळत आहेत आणि याच कुठेतरी वादाचं देखील पुन्हा एकदा नवा अंक जो आहे तो या प्रकरणात बघायला मिळतोय। मात्र आता यामध्ये शासनाने दखल घेण्याची गरज आहे, कारण जवळपास 10 महिने होऊन गेलेले आहेत। कांबळे कुटुंबीय आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी पोलिसांकडे चक्रा मारतायत, नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये जात आहेत। मात्र कुठेतरी आता गुन्हा दाखल झालेला आहे, या दोषी डॉक्टर कोण त्यांची नावे समोर येतील, त्यांच्यावर कारवाई होईल असं त्यांना अपेक्षा असतानाच आता हा दुसरा अहवालामुळे खरं तर आश्चर्य हे व्यक्त केलं जाते। आता शासन पातळीवरूनच यावरती काही दखल घेतली जाणार का आणि याचे जे वाद आहे ते आता खरं तर मिटणार का, रुग्णांच्या जीवाशी जे खेळ खेळला जातोय तो थांबणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।